काय आता प्रत्येकाचं माइंडसेट असते की बाबा मला बॉडी करायची आहे, खरं मला बॉडी अशीच करायची आहे. आता एकेकांचं असते की बायसेप एवढाच असते, एवढाच बायसेप असते आणि ती फुगलेली असतात फुल. खरं त्यांनी म्हणतात की आल्यावर मला फक्त बायसेपच करायचा आहे. नाही, एक जण असतात एकदम बारीक असतात, मला फक्त चेस्टच करायचे आहे. काय झाले, माझं काम असं आहे की तेवढ्या कॅलरी मी बर्न करतच नाही, पण त्याच्यापेक्षा डबल कॅलरी मी घेतो. ह्याच्यामुळेच ही प्रॉब्लेम येतात. मग ते फॅट लॉस आणि वेट लॉस मधला फरक जरा सांगा मला. खातोय वर्कआउट माझं आता कुठला मसल घ्यायचा? आता आपल्याला घ्यायचा बेंच प्रेस. नमस्कार, मी कोल्हापूर कृषी, आपले स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपल्या बरोबर पॉडकास्टमध्ये आहेत तुषार यादव साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार सर. तर पहिल्यांदा तुषार सरांना आपण विचारूया, सर तुम्ही जिम मध्ये किती वर्ष आला? मी जिम मध्ये बघा 2010 ला आलो. बर, 14 वर्ष झाले आता जिम करतोय कंटिन्यू. कशी आवड निर्माण झाली? मी पहिला लय जाड होतो. मी पहिला ढोबळे. लय ढोबळं, लय म्हणजे एवढं ढोबळं होतो. सगळी शिव्या द्यायची, दंगा करायची. मग म्हणलं आपण घरातल्याने उचलून ढकलला काय जिम मध्ये? नाही, माझं मीच. मनाला वाईट वाटलं, आपण ढोबळा. आणि तेव्हा जिम म्हणजे माहितच नाही आम्हाला की बाबा जिम असत्या. आणि एकदा टीव्ही मध्ये बघितलं, पिक्चर मध्ये कुठला तर, की बाबा सनी देओल आपला करायलाय वर्कआउट, चेस्टचं मशीन मारायला आहे. मी म्हणलं आमच्या इथे कुठेतरी पाहिजे होते असलं, म्हणजे मी पण जाऊन केलं असतं असलं. मग तेव्हा एकदा एकानं मला घेऊन गेला. तालीम होती तिथं खरं तर, आणि तालीमच्या साईडला जिम होती. ते पूर्वी असायचं, तालीमीतच मशिनरी बसलेली असायची. आमची तालीम एक साईडला होती आणि त्याला लागूनच साईडला जिम होती. मग मी त्याला म्हटलं की मला असं तालमीत घेऊन चल आणि मला वर्कआउट करायला. मी तेव्हा 8वीला काहीतरी होतो. आणि त्यावेळेला काय होतं की बाबा तू 8वीला आहेस म्हटलं, तू वर्कआउट करायचा नाहीस, तुला जमत नाही वर्कआउट, म्हणजे तुला करून चालत नाही, हाईट वाढणार नाही. हे ते मीच होतंच पहिला. मी 8वीला असताना, लहान असताना. मग तेव्हा गेलो आणि जिम बघितली. मी खोळा जिम बघितला, सगळी पहिलवान, बॉडी बिल्डर, सगळी पहिलवान. आणि जिम बघितलं, मला कसं पहिला वजन कमी करायचं होतं. माझ्या डोक्यात एकच, वजन कमी करायचं काय बी करून. जिम बघितली. तुम्ही जिमची कंबाईन जिम मध्ये गेलता, म्हणजे तिथं तालीम पण होती आणि जिम पण होती? म्हणजे साईडला एक तालीम होती. साईडला माती आपली तालीम कशी असते तशी प्रॉपर तालीम साईडला होती. मैदान होतं तिथं? हा, मैदान सगळं प्रॉपर. आणि तिथंच मशिनरी होती मध्ये, एक भिंत मध्ये, आणि त्या साईडला पूर्ण जिम. जाणं येणं त्यातनंच होतं ना? तालीम आणि जिम एकमेकाला इंटरकनेक्टेड होती? आपलं कसं आहे, हे स्टुडिओ आणि ह्याच्या साईडला आपली जिम आहे, तसं हे तालीम होती आणि ह्याच्या साईडला आपली जिम होती. मग कुठे वर्कआउट केला? तालमीत पण केला? पहिला तालमीतच केला 1 महिनाभर. मग मला काय राहिलं नाही. मग वर्कआउटला आपल्या गोल गोल नको, पर्सनॅलिटी दिसली पाहिजे. मग पहिला तालमीत पुशअप्स केले, स्क्वॉट्स, हे सगळं तालमीत केलं पहिल्यांदा. मग कंटाळा आला, म्हणलं जिमची मला पहिला आवड होती, कारण ते टीव्हीत बघितलं, मला ते करायचं होतं. सलमान खानची बॉडी ती ऍक्च्युअली सीजीआय केलेलं असते ती. होय, ते 6 पॅक ऍब्स नाहीत. बघितलं ते सीजीआय करत्याला व्हिडिओ वगैरे युट्यूबला. तसलं ते लई चालतं. त्याबद्दल काय बोलायचं आपण. बरं, नवीन जिम मेंबर येतात की नाही आपल्या इथे, ते कसलं असतात? म्हणजे काय त्यांचं नवीनच काहीतरी ऐकायला मिळते बरंच. मला नुसता चेस्टच बनवायचे, मला नुसता बायसेपच बनवायचे, हे काय प्रकार आहे? काय आता प्रत्येकाचं माइंडसेट असते की बाबा मला बॉडी करायची आहे, खरं मला बॉडी अशीच करायची आहे. आता एकेकांचं असते की बायसेप एवढाच असते, एवढाच बायसेप असते आणि ती फुगलेली असतात फुल. खरं त्यांनी म्हणतात की आल्यावर मला फक्त बायसेपच करायचा आहे. नाही, एक जण असतात एकदम बारीक असतात, मला फक्त चेस्टच करायचे आहे. तसं थोडे होते, नाहीच की, तसं होणारच नाही. तसं तुम्ही कसं करू शकताय? पण त्याच गोष्टीबद्दल आपण आज कंपाऊंड मसल वर्कआउट करणार आहे. आणि कुठले मसल त्यामध्ये अटॅच होतात, म्हणजे एखादा वर्कआउट करतोय त्यावेळेला तिथं 2 पेक्षा अधिक मसल एकत्र येतात, बरोबर ना? बरोबर. अशा पद्धतीचा आपण वर्कआउट आज सरांच्या बरोबर घेणार आहे. सर, फॅट लॉस आणि वेट लॉस मध्ये फरक आहे? म्हणजे लोकांना अजून कन्फ्युजन आहे की मला वेट लॉस करायचा आहे आणि ते म्हणते मला बॉडी पण बनवायची आहे. म्हणजे मसल बनला म्हणजे वजन वाढलं, आणि वेट लॉस हे म्हणजे सगळंच वजन कमी करायचं. करेक्ट. मग ते फॅट लॉस आणि वेट लॉस मधला फरक जरा सांगा मला. फॅट लॉस म्हणजे काय? जे आपल्या बॉडीमध्ये जे फॅट असते, मसल वेगळं असतात, फॅट वेगळं असते. हे बेली फॅट असते. आपण जेव्हा प्रोटीन खातोय वर्कआउट
माझं नाही आहे एवढं. नाही, माझं भरपूर आहे. हॉटेलचं जेवण बाकीचं काय. आमचं कसं वर्कआउट चालू आहे त्यामुळं ते एनर्जी तिकडे जाते, फॅटमध्ये जास्त स्टोअर होत नाही. फॅटमध्ये मेन म्हणजे आपली एनर्जी स्टोअर असते. फॅट असते ते एनर्जी असते आपली, ती स्टोअर झालेली असते फॅटमध्ये. आपण समजा जेवलो नाही तर आपल्या फॅटमधली एनर्जी आपली बॉडी यूज करा. आपल्या बॉडीला ती एनर्जी पाहिजेच कुठला पण वर्कआउट करायला. आता तुम्ही काय पण करताय असं सहज तुम्ही उभा जर राहताय, ते उभा राहायला पण तुम्हाला एनर्जी लागते बरोबर पूर्ण बॉडीला. मग ते जर तुमच्या बॉडीमध्ये नसेल तर ती फॅटमधली यूज होत्या. ना. मग हे एवढं फॅट आहे, हे कमी कराय मी महिनाभर जर उपाशी राहिलो तर नाही सर, ते तुमचं मसल लॉस पण होणार. तुमच्या मसलला तेवढंच ठेवायसाठी त्याला प्रोटीनची बी गरज असते. बरोबर. मग ती त्याला प्रोटीन कुठनं देणार तुम्ही? तुम्हाला प्रोटीन प्रॉपर द्यायला पाहिजे. तुम्हाला जेवण कमी करायचं आहे, कॅलरीज कमी करायच्या. मेन म्हणजे कॅलरीज माहित नसतात कॅलरीज डिफिसिट नावाचा प्रकार जो असतो तो वापरायला पाहिजे. हा, आपण जे खातोय ते सगळं कॅलरीज असतात. आता काय झाले, माझं काम असं आहे की तेवढ्या कॅलरी मी बर्न करतच नाही, पण त्याच्यापेक्षा डबल कॅलरी मी घेतोय. ह्याच्यामुळेच ही प्रॉब्लेम येतात. हा, ते तुम्ही जे कॅलरीज घेताय ते सगळं कॅलरीज तुमच्या बॉडीला यूज नसते, मग ते फॅटमध्ये जमा होते. ते फॅटमध्ये का जमा होते की नंतर त्याचा यूज व्हावा. ज्या तिचं आता समजा नंतर पुढच्या काळात त्याचा यूज व्हावा म्हणून ते फॅटमध्ये जमा होते ते कॅलरीज. पण ते परत खर्च होतच नाही आणि त्याच्यावर भरीच भरीच पोती वत्ते त्यात. बरोबर. मग ते जमावत ते मग वाढत जाते. आणि बेली फॅट आपलं सगळ्यात शेवटला कमी होते. पहिला फॅट कुठलंच कमी होत नाही की बाबा तुम्ही आला, असं काय म्हणणं लोकांचं की मी आलो, मी ॲप्स मारतो म्हणजे माझं इथलं साईडचं मी साईड्स मारतो डंबेल्स घेऊन, म्हणजे माझं इथलं फॅट कमी होईल, पोटाचं फॅट कमी होईल. ॲब्स माराय, सिक्स पॅक सिक्स पॅक. सर मी दररोज ॲप्स मारतो, असं होत नाही. फॅट ॲब्स कसे तयार होतात काय? ॲप्स एक प्रॉपर मसल आहे. आपला बायसेप कसा मसल आहे, चेस्ट कसा मसल आहे, तसं ॲप्स हे ॲबडॉमिनल मसल आहे एक प्रॉपर. तुम्ही जेव्हा ॲप्स मारताय तेव्हा ॲबडॉमिन मसल ट्रेन होतोय. तो मसल ट्रेन झाला, मसल ग्रोथ होतोय. तो सांगा तो कुठं असतो? इथं सरफेसवर असतो का? हा पूर्ण ॲबडॉमिनल मसल. हे साईडचं ऑब्लिक्स, हे साईडचं आपलं ऑब्लिक्स असतात आणि हे ॲबडॉमिनल मसल असतात. इथं सिक्स पॅक असतात. ते फॅटच्या वर असतात का? फॅटच्या वर असतात. ते आपलं फॅटच्या आतमध्ये असतात, फॅट वरती असते. त्याच्या आपलं ॲप्स आपलं हे ॲबडॉमिनल आतमध्ये, त्याच्यावर फॅट जमा झालेलं असते. हे फॅट असते. ते जे बिस्किट आहे ते बिस्किटाच्या वरती फॅट जमा झाली. हा, करेक्ट. हे मी कुठेतरी ऐकले की तुम्ही ॲपचा वर्कआउट केला नाही, म्हणजे आता ऑबियस बॉडीवाल्यांचा, आता माझे पोट जास्त आहे, मी जर नाही केला तर काही फरक पडणार नाही, आतल्या मसलच फक्त ट्रेन होणार आहे आणि ते वरनं दिसणार नाही, हे काही कमी होणार नाही. हे ऐकले, हे खरं आहे का? होय 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 सर, हे खरंच आहे. हे कसं आहे, आपलं ॲप्स जोपर्यंत ॲप्स मोठे झाले, फॅट कमी झालं तरच ॲप्स दिसणार. जर फॅट तेवढंच राहिलं तर ॲप्स आपलं ॲबडॉमिनल ट्रेन होऊन काहीच फायदा नाही, कारण आपलं ॲप्स हाय, हे फॅट हायच तिथं. कंपाऊंड एक्सरसाइज म्हणजे काय? कंपाऊंड एक्सरसाइज म्हणजे काय, आपलं जास्तीत जास्त मसल ट्रेन करणं. आपण आलो बायसेप केला, फक्त बायसेपला ट्रेन होणार. आपण कंपाऊंड एक्सरसाइजमध्ये जास्तीत जास्त मसल ट्रेन होतात. आता आपण डेडलिफ्ट करतोय, डेडलिफ्टच्या वेळेला आपले मागचे पूर्ण बॅक साईडचे पूर्ण सगळे मसल ट्रेन होतात. म्हणजे ट्रॅप्स आले, लॅट्स आले, लोअर बॅक आली, परत ग्लूट्स आले, हॅमस्ट्रिंग आलं, काप्स आलं. बरोबर. हे पूर्ण बॅक साईडचे पूर्ण मसल ट्रेन होतात. म्हणजे आपल्याला कमी वेळेत जास्त कॅलरीज बर्न करणं किंवा जास्त मसल ट्रेन करणं, हे कंपाऊंड एक्सरसाइज सगळ्यात बेस्ट. मग मला सांगा, सिंगल मसल आहे किंवा डबल मसल आहे, त्या ठिकाणी माइंड मसल कनेक्शन आम्हाला ठेवता येते का? तर ते डोक्यात टार्गेट आहे, पण कंपाऊंड एक्सरसाइजमध्ये तसं करता येते काय? कंपाऊंड एक्सरसाइजमध्ये पण करता येते ना सर? बरं, करता येते. आपला पूर्ण फोकस त्या एक्सरसाइजवरच पाहिजे. जेवढा आपला फोकस, आपलं माइंड जेवढं त्या एक्सरसाइजवर राहणार. आता सिंगल मसलचा किंवा डबल मसलचा जेव्हा बोलतोय मी की बाबा हे डबल मसल, म्हणजे मी चेस्ट मारली त्या दिवशी ट्रायसेप माझा थोडा होतोय, मी थोडासा ट्रायसेपचा वर्कआउट केला की माझं काम झालं. पण चेस्ट मारतोय त्यावेळेला फक्त चेस्टकडेच लक्ष असते, एकच कनेक्शन चालू असते. इथं आपले मल्टिपल मसल्स त्यामध्ये गुंतणार आहेत ह्या आपल्या कंपाऊंड ह्याच्यात. कुठल्या मसलवर त्याचं कनेक्शन ठेवायचं आपलं? मग त्यावेळेला आपलं फोकस मेन एक्सरसाइजवर पाहिजे. एक्सरसाइज, कारण आपण कंपाऊंड एक्सरसाइज करताना आपलं जजमेंट जरा जरी चुकलं तर मसल क्रॅम्प होऊ शकतोय, जॉईंट इकडे तिकडे होऊ शकतात. त्यामुळे आपलं पूर्ण लक्ष त्या एक्सरसाइजवर पाहिजे. हे सगळे वर्कआउट्स किंवा आम्ही जे पॉडकास्ट घ्यायला लागलोय हे तुम्ही घरात किंवा दुसऱ्या जिममध्ये अजिबात ट्राय करू नका. जर करायचं असेल तर एक वेल ट्रेंड सर्टिफाईड ट्रेनरच्या अंडरच तुम्ही हे सगळं ट्राय करू शकताय. ही फक्त एक इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करायला लागलोय आमच्या यूट्यूब चॅनलमधून. वर्कआउटचा प्लॅन कसा असला पाहिजे लोकांना ते एकदा कळू दे. वर्कआउटचा प्लॅन कसा असला पाहिजे, आता एक एक जण
दररोज सिंगल मसल मारणारी पण आहेत, दररोज डबल मसल मारणार आहेत, दररोज 3 मसल मारणारी पण आहेत. असं आहे. होय, दररोज 4-4 मसल मारणारी पण आहेत. मिक्सच झालं की हा, ते काय मला समजतच नाही त्यांची रिकव्हरी कशी होणार. बरोबर. आता एक मसलला रिकव्हरीला कमीत कमी 1 दिवस 2 दिवस तरी पाहिजेच पाहिजे. आपल्या लेगला 2 दिवस लागतातच प्रॉपर. हे येतात आणि आज बायसेप मारला, उद्या पण लगेच बायसेप्स, परत आज चेस्ट मारली, उद्या पण लगेच चेस्टच मार, दररोज चेस्टच मारणार. फाटलेलं त्याला रिकव्हर होऊ जायचं. आपलं फायबर असतात मसल्समध्ये, ते फायबर तुटतात, मग त्याचं रिकव्हरी होत्या, त्याला प्रोटीन मिळायला पाहिजे, मग त्यापेक्षा स्ट्रॉंग फायबर्स तयार होणार. बरोबर. आता तुम्ही 5 किलो डंबेल्स मारताय, ते फायबर्स तुटले, मग ते प्रोटीन मिळालं, त्यापेक्षा स्ट्रॉंग फायबर्स झाले. तुम्ही नंतर 5 किलो डंबेल्स मारताना फायबर तुटणार नाही. बरोबर. तुटले तरी कमी तुटणार. बरोबर. मग तुम्ही 7 किलो मारला ते फायबर तुटणार, मग तेवढं स्ट्रॉंग फायबर बनणार. म्हणजे स्ट्रेंथ तशी वाढत जाते. हा, आपली फायबर स्ट्रॉंग बनत जातात, हळूहळू स्ट्रॉंग ते बनत जातात. नाही, बिगिनरची जर लोक असतील नवीन आलेली, त्यांची स्ट्रेंथ जास्त नसते. पहिल्या दिवशी त्याच्या अंगात जी ताकद असते का नाही, ती तुम्ही बघितलं असेल, आलेल्या पहिल्या दिवशी जिम मध्ये भयानक ताकद असते. ते त्यांचं मसल तुटलेलं नसतात ना, ते जेव्हा वर्कआउट करणार त्यावेळेला त्यांचं मसल तुटणार. तिथनं पुढे आठवडाभर दिवशी येतच नाही. आठवडाभर दोन्ही हाताने चालू करते. कारण सगळं फायबर्स तुटतात, मग ते पेन करायला चालू होते दुसऱ्या दिवशी. त्या लोकांना काहीच माहित नाही. त्या लोकांना काय सांगू शकताय? कारण काही लोक काय आहेत माहिती आहे का, पहिल्या दिवशी येतात म्हणून बद्या वर्कआउट करतात विदाऊट ट्रेनर. आपल्या इथं ट्रेनर आहेत, आपल्या इथं सांगितलं जाते, पण बऱ्याच जिम मध्ये ट्रेनर नाहीत. फुल वर्कआउट करतात, मसल तुटला की आठवडाभर परत जिमलाच येत नाही, दुखा लागले. मग त्या लोकांना काय सांगू शकताय? नाही, मी काय म्हणतोय, पहिला तुम्ही जेव्हा, आता समजा तुम्ही ह्याच्या आधी जिम केलाच नाही, ह्याच्या आधी तुम्हाला जिम म्हणजे काय माहितच नाही की जिम मध्ये कसं असते, काय असते, मसल तुटतात, फायबर तुटतात, हे काय माहितच नाही, तर तुम्ही पहिला ट्रेनरला विचारावा की बाबा काय करायला पाहिजे. नाही, ट्रेनर नाहीच आहेत. आता आमचे जिम जे आहेत की नाही, छोट्या छोट्या मंडळांच्या जिम वगैरे, कुठे ट्रेनर आले त्यामध्ये. मग ते आपल्याला पहिला बॉडी वेटेड एक्सरसाइज करायचे, म्हणजे जसं स्क्वॉट तेवढंच किरकोळ, म्हणजे जास्त बी नाही. जोर, सपाट्या, पुलअप्स, हे आपल्याला करायचं आहे पहिल्यांदा. पहिला बॉडीला सवय व्हायला पाहिजे की आपण वर्कआउट करणार आहे, आपले फायबर्स तुटायला, आपल्याला स्ट्रॉंग बनायचं आहे. हे जेव्हा बॉडीला सवय होणार त्यावेळेला मग तर तुम्ही, आता आम्ही वर्कआउट करतोय, तुम्ही जर 1 महिनाभर वर्कआउट केला कंटिन्यू, नंतर तुमचं बॉडी पेन करणारच नाही. तुम्ही किती पण जास्त हेवी वर्कआउट करा, तेवढंच पेन करणार थोडंसं, कारण तुम्हाला त्याची सवय झालेली असते, बॉडीला सवय झालेली असते की बाबा ह्यो माणूस आपल्या बॉडीला ताण द्याला. पण मांड्यांच्या बाबतीत ही गोष्ट चुकीची आहे. नाही, 1 नंबर सगळ्यात भारी लेग असते. नाही, पण दुखते नाही, तुम्ही ते तसं करत नाही. बर, एकदा तुमचं आपण नाही, हे दुखणं कमी आणण्यासाठी काय असते काय? दररोज वर्कआउट करणे, म्हणजे आठवड्याला लेग मारणे म्हणजे मारणे. आठवड्यात 1-2 वेळा, एकदा मारले तर चालते, 2 वेळा मारला तरी चालते. 3 दिवसाचा गॅप पाहिजे मध्ये लेग मध्ये. लेग मध्ये. आता समजा तुम्ही बुधवारी लेग्स मारताय, तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, मग कोणी परत रविवारी लेग मारले पाहिजेत, शनिवारी मारले पाहिजे, किंवा शनिवारी मारले पाहिजेत. 2 दिवसाचा गॅप पाहिजे, कारण रिकव्हरी पाहिजे, महत्वाची. बरोबर, कारण लेग हा सगळ्यात मोठा मसल आहे, सगळ्यात मोठा मसल. आणि मेन म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये 50% लेग मध्ये आहे मसल आणि 50% अप्पर बॉडीमध्ये मसल आहे. आपण अप्पर बॉडी 5 दिवस करतोय वर्कआउट, इमारतीचा बायसेप आला, ट्रायसेप आला, बॅक आलं, आणि लेग 1च दिवस करतोय आठवड्यातनं. ते लोकांना तेच कळत नाही. इमारतीचा बेस चांगला असेल तर इमारत चांगली दिसते. जेवढा हिथं माणसं लेग डे आला की गायब, जिम मध्ये येतच नाहीत. तुम्ही उभारतानाच मेन प्रॉपर लेगवर उभारताय, कुठला पण मसल करताना शक्यतो करून तुमचा लेग स्ट्रॉंग पाहिजे ना. आपण आणि काय होतं माहिती आहे काय, जुनी लोक आहेत अजून सुद्धा, अरे जिमला जातोयस होय काका, ते प्रोटीन बिटीन काही घेत जाऊ नको, सप्लिमेंट काही घेत जाऊ नको. ही कितपत खरं आहे? सप्लिमेंट बादच असते, हे कुठनं काय आली जगात काय समजा. सप्लिमेंटनं बनते दुधापासून, ते दुधाचं त्यावर अर्क काढले जाते. दुधाचं त्यावर हे करून 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 त्यातनं ते पावडर बनलेलं असतं. त्याचं काहीच नाही. ते सगळ्यात बेस्ट आहे आपल्यासाठी प्रोटीन मिळणं, कारण ते डायरेक्ट प्रोटीन मिळते आपल्याला. प्रोटीन पावडर असतात, डायरेक्ट प्रोटीन मिळते. हे आपलं पूर्ण पचनक्रिया होणार, आपण जे खातोय चिकन मटन ते पचन होणार, मग त्याचं प्रोटीन निघणार, मग ते आपल्याला बॉडीला मिळणार. प्रोटीन पावडरमधून डायरेक्ट प्रोटीन मिळते आपल्याला. नाही, त्यासाठी प्रोटीन हे वेल नोन कंपन्यांचंच घेतलं पाहिजे, असं काय आहे काय? हो, कारण डुप्लिकेट कंपन्या लय आल्यात. आता मी सांगतो तुम्हाला, मध्ये एक मला मेंबर भेटलेला, त्याचं टेस्ट केली तर ते गव्हाचं पीठ निघालं, प्रोटीन पावडर. ते मिक्स झाल्यावर कशी चव लागायची त्याची? ते गव्हाचं पीठ निघालं त्याचं,
असलं प्रोटीन पावडर लॅब टेस्ट केल्यावरती गव्हाचं पीठ म्हणायचं काय? हा म्हणजे त्यामध्ये थोडंसं प्रोटीन होतं, खरं त्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स केलेलं. तर आपण बघितलं सरांच्याकडून आपण सगळी माहिती घेतली. कंपाऊंड एक्सरसाइज म्हणजे काय, कॉमन मॅनच्या मनामध्ये काय काय प्रश्न असतात ह्याबद्दल आपण डिटेलमध्ये आता चर्चा केली. आणि थोडक्यात एक माझं प्रमोशन करायचं होतं. विक्टर इंडिया कंपनी ही माझी कंपनी आहे जी आहे लेबर कन्सल्टन्सी आणि कॉन्ट्रॅक्टरचं काम करते. तुमच्या कंपनीतील कामगारांच्या भविष्यासाठी आम्ही काम करतोय. त्यामध्ये PFESI, लेबर वेलफेअर फंड, PT म्हणजे प्रोफेशनल टॅक्स आणि त्याचबरोबर सर्व प्रकारचे कंप्लायन्स आम्ही कंप्लीट करून घेतोय. याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आमचा ईमेल ॲड्रेस खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथं तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकताय. तर चला सर आपण आता वर्कआउट करूया. चला की सर. चला. पहिला आपण डेडलिफ्ट घ्यायचा. डेडलिफ्टच पाहिला मग पहिल्यांदाच मारायचं. याचं कसं पोस्चर वगैरे काय, आता अमर सरांच्या बरोबर आम्ही पॉडकास्ट केला त्यावेळेला त्यांनी पोस्चर वगैरे सांगितला. हा त्याप्रमाणेच मारायचं काय, ह्यात काही वेगळं करायचं कंबाईन? त्याप्रमाणे सेम सरांनी सांगितलं तेच आपल्याला करायचं. एक ट्रायल सॅम्पल. तरी पण मी अजून एकदा सांगतो की आपलं डेडलिफ्ट कसं मारायचं. आपण पहिला उभारताना डेडलिफ्ट आपल्या शूच्या खाली आलं पाहिजे. उभारताना लय जण करतात हिथं उभारतात, हिथं उभारून असं बॅक बेंड करतात, मग पहिला रेप करतात, मग नंतर पोझिशन घेतात आणि पोझिशन घेऊन मग प्रॉपर मारतात. तसं करायचं नाही आपल्याला. तुम्ही जेव्हा बार उचलताय तुमची बॅक बेंड झाली, स्पाइन मध्ये गॅप आला, 100% वजन बांधायला लागतात मग. मग बेड बुक करावं लागते. बेड बुक करून करावं लागते. मग बॅक आर्च करणं महत्वाचं. हा पहिला आपण उभारलो व्यवस्थित प्रॉपर ग्रीप काय आपण कशी पकडू, ग्रीप अशी पकडला तरी चालत्या, अशी पकडला तरी चालत्या. मी तर शक्यतो अशी पकडतो ग्रीप. ठीक आहे. हे उचलून हे आपण थांबलो, हे आपली नॉर्मल पोझिशन हे करायची. नी थोडासा बेंड करायचा, हिप खाली प्रेस करायची, बॅक पूर्ण आर्च करायची, पूर्ण आर्च करायची, बॅक पूर्ण आर्च करून नॉर्मल स्टेजला आहे. त्याची किती रेपिटेशन घ्यायची आणि किती जाईल तेवढं घ्यायचं. बर किती बी घ्या, 20 घ्या, 30 घ्या, 50 घ्या, 100 घ्या, चालते. एवढं जाणार नाही थोडा. आई तर 12 जाताना नको म्हणते डेडलिफ्टला. हा 10 मारला तरी चालते. काय किती सेट मारायचे? सेट्स 3 सेट्स घ्यायचे. 3 सेट्स. हे तुम्ही राहिला उभा, डाऊन जाताना पण प्रॉपर व्यवस्थित गेलं पाहिजे. जास्त पुढं ठेवला परत क्रॅम्प येणार, मग ह्याच्यावर येणार. डाऊन जाताना पण प्रॉपर नीला घासून डाऊन जायचं, टच करायचं खाली, टच करून लगेच अप. सेम पोझिशन हिप डाऊन. अंतराळी मारलं तर चालत नाही म्हणजे एवढं खाली टेकवायचं परत यायचं? नाही प्रॉपर आपल्याला ट्रेन. डेडलिफ्टला मेन म्हणजे हेच पाहिजे आपल्याला, टेक्निक महत्वाची. बरोबर. प्रॉपर खाली टच करून उचलला तर मसल प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट होतोय, प्रॉपर मोठा होतोय. बरोबर. हा तुमच्यात कॉन्फिडन्स आहे का डेडलिफ्ट? यस हे किरकोळ आहे माझ्यासाठी. हा अप. परफेक्ट. सगळ्यात महत्वाचं काय माहिती काय, आज आम्ही वॉर्मअप कुठलाही दाखवलं नाही. कारण प्रत्येक एक्सरसाइजला वॉर्मअप जो असतो ते आपण मागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. वॉर्मअपला आपण वेळ घालवायला नको. आता सर कुठला सेट मारायचा? स्क्वॉट. म्हणजे कंपाऊंड एक्सरसाइज मध्ये सगळं हार्डच. आपल्याला कमी वेळेत जास्त कॅलरीज बर्न करायचे, जास्त मसल ट्रेन करायचं. ह्याचा फायदा लेग सगळ्यात बेस्ट. ह्यात कुठले कुठले मसल आहेत? ह्यामध्ये आपले क्वाड्रासेप्स, हॅमस्ट्रिंग, ग्लूट्स हे ऍड होणार आपल्याला. ठीक आहे सर. पूर्ण लेग मसल पूर्ण ऍड एक होणार. ट्रायल द्या की आम्हाला बघूया. हे बघा, पहिल्यांदा करताना ह्या लेवलला पकडायला पाहिजे. हे बार पहिल्यांदा बसताना का नाही ह्या साईडला सेंटर आहे का सेंटर चेक करायचं, मग आपल्याला ह्याचा सेंटर गावतोय. नाहीतर बार तिरका ह्या साईडला किंवा ह्या साईडला असं होतोय. प्रॉपर ह्यात धरायचं, ऍग्रेशन नुसार प्रॉपर खाली जायचं. ते हाईट तुम्हाला हे झाली कमी झाली, माझ्या हाईट प्रमाणे कमी झाली. असं दे, वेट कमी आहे काही. हे हात धरला, हे तुम्ही उचलला प्रॉपर. आपले पाय आपल्या शोल्डर लेवलच्या थोडस बाहेर ठेवायचं, तो थोडीशी बाहेर करायची, जास्त नाही. हे माझी जास्त आली, थोडीशी आतमध्ये. हे टो ठेवला, हे प्रॉपर ग्रीप धरला,
डाऊन, हे डाऊन, हे अप. हाफ लेवलला गेला तरी चालते, पूर्ण डाऊन डीप बसला तरी चालते. मला तर बऱ्यापैकी पोट आहे, मग ते असं तटतं इथं, अजून खाली गेलं चालते. चालते की चालते, काही विषय नाही. आपण बसतेच की खाली, आपण डाऊन बसतोय. काय? मी लेग मारले सकाळच्या पारी. काल, त्यामुळे माझं लेग दुखायला आले, तरी पण दाखवतो तुम्हाला, काही विषय नाही. हे धरलं आपण, हे झालं डीप स्पॉट, हे पूर्ण आपण बसलो, पूर्ण हाफ मारलं तरी जास्त हाफ मारला तरी चालतं, हे एवढं मारला तरी चालतं. तर आता कुठला मसल घ्यायचा? आता आपल्याला घ्यायचा बेंच प्रेस. आता हे बेंच प्रेस आवडता विषय माझा, आवडता म्हणजे आवडता विषय. चेस्ट प्रेस लय आवडते आपल्याला, सगळ्यांनीच मला वाटतं जवळपास आवडत असणार. सगळ्यांनाच आवडतो, कारण चेस्टच होत नाही लवकर. इथं पकडायचं ना. हा, जरासं खाली सरका, तुमचा बारा प्रॉपर इथं आला पाहिजे. तर आणि हे नजरेसमोर. हा, बरं. त्यामध्ये कुठले कुठले मसल अटॅच होतात? त्यामध्ये आपला मेन फोकस चेस्टवर राहते, हा. त्यानंतर ट्रायसेप ह्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, आणि फोरआर्म आणि हे काय सगळ्यात सेकंडरी मोर होतं. राहते. सर आता काय मारायचं? शोल्डर प्रेस मारायचा आहे. दमवा मारा एकदा असं मला द्या. काय कंपाऊंड एक्सरसाइज अशीच असतात. कंपाऊंड एक्सरसाइजचा फायदा मला वाटतं याचं फॅट बर्निंग फास्ट होत असतं. फॅट बर्न केले फास्ट, कमी वेळात सगळ्यात जास्त फॅट बर्न ह्याच होणार. हे आपल्याला करायचं आहे शोल्डर प्रेस, शोल्डरवरती प्रेस करायचा. उभारून मारायचं का बसून? उभारून मारला तर आपलं कोर त्यामध्ये इन्व्हॉल्व होतं. टाईट पकडायचं आणि कोर टाईट पकडायचा, ह्या लेवलला बार घ्यायचा, असं प्रेस करायचं. एल्बो थोडंच ठेवायचं, थोडेसे. जास्त हेवी करायचं नाही, जास्त पुढे बी घ्यायचं. लेवलला एल्बो राहिलं वरती प्रेस करायचं. कसं एकदा पोस्चर दाखवायचं, बॉडी पोस्चर कसं असावं. आणि उचलताना सगळ्यात महत्वाचं लोकांची प्रॉब्लेम ते आहे. उचलताना काय नाही ठीक आहे, लाईट वेट आहे, पण ते स्पाईन वर असं घेऊन असं उचलत नाही, तिथं बरंच प्रॉब्लेम आहे. माझं एकदा झाले इथे होय काय, ते व्यवस्थित प्रॉपर केलं तर वेट कमी ठेवायचा. वेट लय हाय ठेवला की नाही, शोल्डरचा मसल पण बारक आहे, त्याला लय शोल्डरचा मसल हे आपलं जॉईंट आहे ना शोल्डर, लय मुवमेंट करतो. जास्त लय म्हणजे सगळ्यात जास्त movement असतो. ते आपण नॉर्मली उचलायचं. गडा काढू का, ह्या लेवलला घेतलं, एल्बोज आपले हे केले, फोर टाईप केले पूर्ण. प्रेस पायानं बंप केला तर चालतं, काय प्रॉब्लेम. नॉर्मली या सगळ्या वर्कआउटचे 3 सेट आणि ते पण वेट इन्क्रीज करतो. वेट इन्क्रीज करायचं, करेक्ट, बरोबर. जास्तीत जास्त 1 मिनिट टाइम घेऊन रेस्ट घेऊन तुम्ही लगेच करायचं. म्हणजे जास्त ब्रेक जास्त मोठा घ्यायचा. हार्टबीट फक्त कमी झाली, आपली हार्टबीट कमी झाली, लगेच वर्कआउट करायचं. मांड्यांच्या इथं जरा मांड्या मारले की लागते जोरात. तर बघितलं आपल्याला सरांनी एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने सगळे टेक्निक सांगितले कंपाऊंड मसल एक्सरसाइजचे, त्याबद्दल सरांचे आभार. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना हा कंपाऊंड मसल एक्सरसाइज काय असते त्या गोष्टीबद्दल समजेल. त्याचबरोबर तुमच्या मनात काही प्रश्न जर आले असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा, सर त्यावर उत्तर देतीलच. समजा सरांना नाही जमलं तर मी सरांना विचारून ते उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये नक्की देऊ. आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा आपण पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन नवीन पॉडकास्ट मध्ये. तोपर्यंत जय शिवराय. जय शिवराय सर, जय जय शिवराय. शिवराय.